आज की नाही मी धोंडच करायचं ठरवलं. त्यासाठी एका टोपामध्ये 2 चमचे तूप टाकलं आणि तुपाला गरम होईपर्यंत आपला तांदळाचा मी रवा करून घेतला होता मिक्सरला लावून, आणि तो त्याच्यात टाकून छानपैकी भाजून घेतला. रवा चांगला भाजला गेला पाहिजे. मग छानपैकी भाजून झाल्यावर दुसरीकडे ना मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यात गूळ टाकला होता. तो गूळ वितळून चांगली पाण्याला उकळी आल्यावर ते पाणी मी ह्याच्यात टाकून तांदळाच्या रव्यात टाकून त्याला चांगलं ढवळून घेतलं आणि त्याला शिजायला ठेवलं. मी परत हळदीचं एक पान त्याला गाठ मारली आणि लवंग 2 टाकून त्यांना परत उकळी येऊ दिली. आणि जसं चांगली उकळी आल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोड्या खोबरं, आपलं ओलं खोबरं किसून टाकले आणि आपली काजूचे तुकडे, वेलची पूड आणि आपली जायफळाची पूड हे सगळं टाकून त्याला परत ढवळून घेतलं चांगलं आणि त्याला शिजायला ठेवलं. जसं थोडं घट्ट झालं तसं त्याच्यात एकदा हळद टाकून ढवळून दुसऱ्या भांड्यामध्ये मी जरा तूप लावून घेतलं चांगलं भांड्याला, आणि त्यात हे सगळं मिश्रण मी त्या भांड्यात टाकलं आणि त्याच्यावरती हळदीचं पान ठेवलं आणि एक जाड तवा मी गॅसवर ठेवला. टोपावर झाकण ठेवलं आणि छानपैकी मुरायला ठेवला आणि मुरल्यानंतर थोड्या वेळाने गॅस बंद केला आणि त्याला चांगला थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर जरा सुरीने त्याला हे केल्यावरती हा असा अलगद निघतो आणि बघा किती मस्त माझं धोंडस खायला तयार.